नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. वाशिम जिल्ह्यातील देपूळ गावातील अल्पभूधारक शेतकरी नागेश पांडुरंग गंगावणे यांनी माणुसकीचं उत्तम उदाहरण घालत खरा श्रीमंत हा मान आपल्या कर्तृत्वाने संपादलाय. शेतीसोबत शहरात छोट्या स्वरूपात नाश्ता हॉटेल चालवणारे नागेश हे सोशल मीडियावरील लोकप्रिय रील स्टार असून त्यांनी काही मराठी शॉर्ट फिल्ममध्येही भूमिका साकारल्यात. अलीकडे कवायत मैदान वाशिम इथं पार पडलेल्या पोलीस भरती मोहिमेत हजारो उमेदवारांची गर्दी जमली होती. आर्थिक अडचणींमुळे निवास आणि भोजनाची व्यवस्था करणं अनेक विद्यार्थ्यांसाठी कठीण ठरत असतानाच नागेश गंगावणे यांनी संपूर्ण भरती कालावधीत मोफत नाश्ता पुरवण्याचा निर्णय घेतला. दररोज 80 ते 90 किलो खिचडी तसंच डाळ भात, मूगडाळ खिचडी आणि फिल्टर पाणी उमेदवारांना वाटत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून समाजकार्याला नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. अकोट तालुक्यातील श्री क्षेत्र मुंडगाव इथं श्री सोपीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. हे भाविकांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्र ठरलं. या यात्रोत्सवानिमित्त परिसरात विविध प्रकारची खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागले होते. या भक्तिमय वातावरणात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय सोपीनाथ महाराजांच्या जयघोषानं परिसर गजबजून गेला होता. यामध्ये हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानिक प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. कन्नड तालुक्यातील मोहरा येथील कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष दगडू शिंदे यांनी संग्रहित केलेल्या संघर्ष योद्धा जरांगे या प्रेरणादायी पुस्तकाचं प्रकाशन अंतरवाली सराटी इथं महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या चळवळीत आणि लढ्याला मोठं यश देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालं. यामध्ये मोर्चे, आंदोलन, उपोषण, शेतकरी आंदोलन, चर्चा आणि जागतिक रेकॉर्ड्स, कविता, भारूड, गीतं यांचा समावेश केला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी योगदान दिलेल्या, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची माहिती आहे. त्याचबरोबर आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या व्यक्तींची माहिती देखील आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी सर्वप्रथम माथाडी कामगार नेते स्वर्गीय क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांनी 1980 मध्ये केली. 22 मार्च 1982 ला मुंबईत मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यानं त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तेव्हापासून आजपर्यंतचा मराठा समाजापर्यंतचा आरक्षणाचा लढा या पुस्तकात संग्रहित करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काही आंतरराष्ट्रीय कागदपत्रांमध्ये नाव आल्यानं देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला. तसंच हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भातील विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचं मासिक वेतन वेळेवर होत नसल्यानं तसंच कामगार कपातीच्या निषेधार्थ कामगार संघटनेच्या वतीनं महापालिकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। घनकचरा व्यवस्थापन विभागातील 23 कंत्राटी कामगारांना अलीकडेच कामावरून कमी करण्यात आलं। गेल्या वर्षभरात जवळपास 100 कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। कमी करण्यात आलेल्या कामगारांना तातडीनं पुन्हा कामावर घ्यावं तसंच सध्या कार्यरत असलेल्या कामगारांचं वेतन नियमित आणि वेळेवर द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शेकडो कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितलं की कामगारांच्या मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं कामबंद आंदोलन करण्यात येईल। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आम्ही पूर्वकल्पना दिली होती, परंतु कालच्या संध्याकाळपर्यंत पेमेंट झाल्यामुळे आज आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आमचं दैनंदिन कामकाज बंद करून 6 वाजल्यापासून शिवाजीराव बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते महानगरपालिकेवर मोर्चाने येऊन या ठिकाणी आम्ही दौर सभेमधून आजचा या मोर्चाचा आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहोत। मला आपल्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन व महानगरपालिकेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय महासभा आणि पदाधिकारी यांना विनंतीपूर्वक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार हा मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे। कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या महासभेनं माननीय पदाधिकाऱ्यानं प्रामाणिकपणे पुढे येऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मी कळकळीची विनंती करतो। अन्यथा भविष्यामध्ये या महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार या महानगरपालिकेतला कंपनी बायकॉट करण्यासाठी म्हणजे हकाल लावण्यासाठी 7 दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत। आज माननीय महापौर मॅडम याच्यासोबत माझी मिटिंग झाली, त्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त माननीय गिरीश कदम साहेब, उपायुक्त गाडवे साहेब आणि सहाय्यक आयुक्त सादिक साहेब हे उपस्थित होते। आजची वेतन होणार आहेत म्हणून असं सकाळी मला 10:30 वाजता सांगितलं, परंतु आज 1:30 वाजता महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही। कामावरून कमी केलेल्या कमीत कमी 100 कामगारांना पूर्वत कामावर घ्यावं, ज्या कामगाराचं वय कमी असेल त्या कामगारावर पूर्वत कामावर घ्यावं ही प्रमुख मागणी आहे। या मागणीची पूर्तता महानगरपालिका प्रशासनानं व महासभेनं करावी, अन्यथा आणखीन या 8 दिवसामध्ये पुन्हा आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये येऊ असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, नमस्कार। तेल्हारा येथील बस स्थानकाजवळील घोडेगाव रोड परिसरात असलेल्या पत्रकार राजेश भीमराव खारोडे यांच्या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्याने शटरचं कुलूप तोडून सुमारे 2,57,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी राजेश खारोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता गोडाऊनला कुलूप लावून ते घरी गेले होते। 15 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 7:30 वाजता गोडाऊन उघडण्यासाठी आले असता शटरचं कुलूप तुटलेलं आढळलं। त्यानंतर आत पाहणी केली असता अज्ञात चोरट्यानं गोडाऊनमध्ये प्रवेश करून चोरी केल्याचं उघड झालं। चोरट्यानं गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली, तसंच सीसीटीव्ही आणि व्हीसीआर बॉक्सही लंपास केला। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी। लोणार तालुक्यातील मोहतखेड येथील जिओ टॉवर गेल्या 4 दिवसांपासून बंद असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात नेटवर्क सेवा ठप्प झाली होती। विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, शेतकऱ्यांचे व्यवहार, व्यापाऱ्यांचे संपर्क तसंच नागरिकांचं दैनंदिन कामकाज विस्कळीत झालं होतं। संवाद यंत्रणा खंडित झाल्यानं सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता। या पार्श्वभूमीवर शिवछत्र मित्रमंडळाचे संस्थापक नंदूभाऊ मापारी यांनी तात्काळ पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांमुळे मोहतखेड येथील जिओ टॉवर पुन्हा एकदा सुरू करण्यात यश आले। टॉवर सुरू झाल्यानंतर नेटवर्क सेवा पूर्ववत झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घेत प्रश्न सोडवल्याबद्दल गावकरी आणि सरपंच यांनी नंदूभाऊ मापारी यांचे आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। कार्य केलं आणि गावकऱ्यांच्याच बरोबर सर्व या जनतेच्या परिसरातल्या जनतेच्या समस्या या ठिकाणी सुटणार आहेत। तरी मी नंदूभाऊचे आदरणीय मंत्री महोदय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचे आभार मानतो आणि मोहतखेड वासियाच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं सर्वांना या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेले दस्तावेज गहाळ झाले असा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झालाय।
200 पेक्षा अधिक शिक्षकांचे दस्तावेज गहाळ झाल्याचं समोर आलंय। अमरावतीच्या अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयातील हलगर्जीपणा उघडकीस आलाय। शिक्षक नेत्री संगीता शिंदे यांनी आदिवासी विकास मंत्र्यांकडे तक्रार नोंदवली आहे। दस्तावेज कोणी गहाळ केले, त्यामागील हेतू काय हे तपासण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे। या प्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे। आदिवासी विभागामध्ये शासकीय आश्रमशाळा ज्या आहे त्या शाळेमध्ये जे शिक्षक आणि कर्मचारी काम करतात ते 2005 नंतर नियुक्त झाले, परंतु 2 फेब्रुवारी 2024चा असा शासन निर्णय आहे की ज्यांची म्हणजे जाहिरात आणि अधिसूचना ही 2004 ची आहे किंवा 2005 पूर्वीची आहे, तर त्या शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू होईल। यासाठी 2 वर्षापासून संघटनेने मी स्वतः आणि कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला, परंतु धक्कादायक माहिती अशी या ठिकाणी उपलब्ध झाली की 2004 चे यांचे मूळ दस्तऐवज आहे तेच गहाळ आहे। म्हणजे आज त्यांचे मूळ डॉक्युमेंट या डिपार्टमेंट मधून या ऑफिस मधून गहाळ होणे ही खूप गंभीर बाब आहे। खरं तर ही डॉक्युमेंट कोणी गायब केले, याचा हेतू काय आणि हे गायब करणारा कोण, यासाठी ताबडतोब चौकशी समिती नेमण्यात यावी असे मी निवेदन आदिवासी मंत्री यांनाही दिले आणि या ठिकाणी पण पुन्हा ताबडतोब चौकशी व्हावी यासाठी निवेदन सुद्धा दिले। बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील गणपतीनगर आणि कराडे लेआउट परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वल आणि बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झालेत। या परिसराला लागून जंगल असल्यानं जंगलातून अनेक हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात गावाकडे येत आहेत। वन विभागानं या वन्य प्राण्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी आपल्या जागेत कुंपण घालणं किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं स्थानिक नागरिकांनी उपवन संरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। अस्वल आणि बिबट्याचा वावर अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेबाबत आक्षेपार्ह कथित वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळण्यात आल्या। यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। उपमहापौर दालनात पुन्हा फोटो लावल्यास तो फोटो काढून टाकण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। मोसम पूल येथून मोर्चा काढत छावणी पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आलंय। या आंदोलनाला सकल हिंदू समाजाचा अल्प प्रतिसाद मिळाला। शहरातल्या ज्या टिपू सुलतानचं उदात्तीकरण करू पाहणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो। मालेगाव महानगरपालिकेत त्यांनी जो फोटो लावला तो जर का इथून पुढे त्यांनी जर कधी लावला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आणि जे प्रेमी मालेगाव शहरामध्ये राहतात, हे जर उपमहापौरांचा फोटो हा माफ करा टिपू सुलतानचा फोटो हा जर का उपमहापौरांच्या दालनात लागला तर मालेगाव शहरातील पश्चिम हिंदू जनता इथून पुढे टॅक्स भरणार नाही। ही जनता छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जनता आहे। मालेगाव महानगरपालिका ही हिंदूंच्या टॅक्सवर, हिंदूंच्या करपट्टी नळपट्टीवर पोचली जाते आणि अशा मालेगाव महानगरपालिकेत पवित्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला पाहिजे, परंतु तिथे जर का टिपू सुलतानचा फोटो लागला तर त्या उपमहापौरांना मी इशारा देतो, हिंदू समाज सहन करणार नाही आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारचा टॅक्स हिंदू समाज मालेगाव महानगरपालिकेला देणार नाही। मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरातील लिंगमाळा धबधबाजवळील गट क्रमांक 30/4 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार जमीन सपाटीकरण आणि अनधिकृत बांधकामांच्या उद्देशानं सुमारे 300 ते 400 झाडांची तोड करण्यात आली। हिरडा, जांभूळ यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांसह घनदाट वनसंपदेची निर्दयी कत्तल झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणात संबंधित जमीन मालक म्हणून सलीम वायकर यांचं नाव समोर आलंय। देवस्थान जमिनीच्या लगत मोठ्या प्रमाणात बांधकामाचा घाट घातल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आलाय। पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील पर्यावरण प्रेमींनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे।
धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील वडजाई रोड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान आज काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना काही सुजाण नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत आपली अतिक्रमणे स्वतःहून काढली। मात्र काही ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून कारवाईला तीव्र विरोध दर्शवला गेला। या विरोधादरम्यान परिस्थिती चिघळली आणि जमावातील काही व्यक्तींनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचं पथक प्रमुख प्रसाद जाधव आणि पथकातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली। यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला आणि शासकीय कामात अडथळा येण्याचा प्रयत्न झाला। मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांना जागेवरच धरपकड करण्यात आली। पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत संशयितांना ताब्यात घेतल्यावर परिसरातील तणाव निवळला। वडजाई रोड या ठिकाणी अतिक्रमण तोडण्याचा कारवाई चालू आहे। महानगरपालिकेतर्फे पोलिसांचा खूप बंदोबस्त आहे। येथे बघांची तुरळक गर्दी चालू आहे। बंदोबस्त शांततेमध्ये चालू आहे। कोणताही प्रकार घडलेला नाही आहे। लोकांचाही सहयोग चांगला आहे। ते 1-2 जे लोक आहेत त्यांचा काहीतरी इश्यू आहे, तो इश्यू महानगरपालिका आणि त्यांचा इश्यू आहे। झाल्यानंतर तो इश्यू पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणाची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे। सध्या या ठिकाणी शांतता आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।